हे गाइस, वेलकम टू गोवा। तर फायनली मी आता गोव्याला पोहोचले आहे आणि हॉटेलमध्ये आले आहे। रंग में सतरंगा है इश्क रे, जोगी में और गंगा है। हे एव्हरीवन, नमस्ते। कसे आहेत? मजेत ना? मी रेश्मा, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता मी थिविन स्टेशनला उतरले आहे आणि हा माझा गोव्याचा दुसरा व्लॉग आहे। तर नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते। तो आहे थिविन स्टेशनचा। तुम्हाला जर नॉर्थ गोवा फिरायचं असेल तर तुम्हाला ह्या स्टेशनवरून खूपच जवळ पडेल। तर इकडून कलंगूट, बागा, अंजुना हे बीच तुम्हाला खूपच जवळ पडतील। तर इकडून हे बीच 20 किलोमीटरच्या अंतरावरती सगळे बीचेस आहेत। तर थिविन स्टेशनला काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर तुम्हाला इथे कोकणी पदार्थ शॉप वगैरे करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर हे कोकणी पदार्थ इथे भेटतात। इथे बिर्याणी वगैरे मिळते, बिर्याणी घेऊ शकता तुम्ही ट्रॅव्हलसाठी। इकडे शॉपिंगसाठी छोटे छोटे मुलांचे कपडे वगैरे आहेत, तर तेही घेऊ शकता। तर इकडे केक वगैरे आहे आणि इथे एक खुर्ची आहे मसाजची, तर तिथे 120 रुपीज मध्ये मसाज पण होतो। आता मी थिविन स्टेशनच्या बाहेर आली आहे। तर तुम्हाला इथे टॅक्सी आणि ऑटो वगैरे भेटतील। तर तुम्हाला त्याचा मी चार्जेस वगैरे काय आहेत ते मी तुम्हाला दाखवते। तर हा आहे टॅक्सीचा चार्जेस। तुम्हाला इथून कुठपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत तुम्हाला टॅक्सी सोडणार। तर हा सुंदरसा असा चर्च आहे। जसं स्टेशनवरून बाहेर निघणार तसा असा चर्च दिसतोय पुढे। खूपच ऊन पडलंय आता आणि उन्हातून खाली मी चालत चालली आहे बससाठी, कारण बसचा थोडासा ट्रॅव्हल दाखवायचा होता तुम्हाला। इकडे टॅक्सीज वगैरे, टॅक्सीचे भाडे वगैरे खूप जास्त आहे। ऑटो रिक्षा पण आहे, पण तुम्ही जर बसने गेलात तर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये गोवा फिरून येता येईल। तर म्हणून दाखवते तुम्हाला आता। तर जस्ट 5-7 मिनिटं चालायला लागतं तुम्हाला आणि तिथे बस उभ्या असतात। तर बसचं तिकीट वगैरे काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर हा सरळ रस्ता जातोय, तो मेन रोडला जातोय। इकडून तुम्हाला म्हापसासाठी, पंजिमसाठी आणि साऊथ गोवाला जायचं असेल तर इकडून बसेस मिळतील। तर इकडून म्हापसासाठी बस उभीच असते। तर बघूया आपली बस उभी आहे की नाही। आपली बस इथे उभीच आहे, तर चला जाऊया आपण बसमध्ये। तर आता मी बसमध्ये बसली आहे आणि ही बस मला म्हापसापर्यंत सोडेल आणि पर पर्सन तिकीट आहे 30 रुपीज। तर तुम्ही पण या बसने येऊ शकता आणि कमी चार्जेसमध्ये गोव्याची मजा घेऊ शकता। तर आता मी म्हापसा स्टेशनला आली आहे आणि हे आहे बस स्टँड म्हापसा स्टेशनचं। इथून तुम्हाला कलंगूटसाठी बस भेटेल। हे म्हापसा बस स्टँड आहे। तर इथून तुम्हाला गोव्यामध्ये कुठे पण जायचं असेल तर इथून तुम्हाला बसेस मिळतील। तर आता मी कलंगूटच्या बसमध्ये बसली आहे। तर इथून 20 मिनिटांमध्ये मी कलंगूटला पोहोचेन।
आता मी बसमधून उतरले आहे आणि म्हापसावरून कलंगूटपर्यंत पण 30 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर आता मी चालली आहे हॉटेलमध्ये. तर तुम्हाला मी आता हॉटेल दाखवते. तर चला जाऊया हॉटेलमध्ये. हे गाईज, वेलकम टू गोवा. तर फायनली मी आता गोव्याला पोहोचले आहे आणि हॉटेलमध्ये आले आहे. तर तुम्हाला मी हॉटेल दाखवते. तर हे आहे आपलं हॉटेल. तर इकडे खूप सारे रूम्स आहेत आणि मी बुक केला आहे कॉटेज टाइप मध्ये रूम. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हा स्विमिंग पूल आहे. तर इकडे अपार्टमेंट टाइप पण रूम आहेत आणि कॉटेज टाइप मध्ये पण रूम आहेत. तर तुम्हाला कोणता पण बुक करायचा असेल तर दोन्हीमध्ये तुम्ही बुक करू शकता. हा हॉटेलचा रेस्टॉरंट आहे. तर इथे मॉर्निंगला फ्रीमध्ये ब्रेकफास्ट वगैरे असतो आणि तुम्हाला लंच आणि डिनर करायचं असेल तर तुम्ही इकडे करू शकता आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर बाहेरही करू शकता. तर फ्रीमध्ये पाण्याची पण सुविधा आहे इकडे. तर हा आहे गार्डन एरिया. तर आता मी माझा रूम दाखवते तुम्हाला आणि खूप दमली आहे त्याच्यामुळे थोडासा जेवण वगैरे मी थोडा आराम करेन आणि संध्याकाळी मग जाऊया आपण बीचवरती. तर हा आहे माझा रूम. मस्त बेड दिला आहे. लॅम्प आहे. फॅन वगैरे आहे. एसी आहे. कपडे ठेवण्यासाठी कपाट पण दिलंय. आहे रूम. तर आता मी चालले आहे कलंगूट बीचला आणि हे आहे गोव्याचं मार्केट कलंगूटचा. तर हे मार्केट कलंगूट बीचला जाताना रस्त्यावरच आहे. तर इकडे ड्रेसेस वगैरे आहेत. तर तुम्हाला थोडं कॉस्ट याची जास्त वाटेल कारण मुंबईपेक्षा याची कॉस्ट थोडी जास्त आहे. तर ह्या पर्स वगैरे आहेत इकडे आणि नेकलेस वगैरे हेअरसाठी बांधण्यासाठी पण आहेत. खूप काही सामान इकडे भेटेल तुम्हाला. तर आपल्याला शॉपिंग इकडे तुम्ही करू शकता. सगळं घेऊन यायची काही गरज नाही आहे. तर इकडे टॅटूज वगैरे काढतात. 20 रुपये इंच आहे पण 20 रुपये आतमध्ये गेल्यानंतर 20 रुपये इंच प्रमाणे ते देत नाहीत. तर कोणाला काढायचं असेल तर विचार करून काढून घ्या. तर इकडे वन पीस वगैरे पण भेटतात. छोट्या मुलांचे कपडे पण आहेत इकडे. 100 रुपीजमध्ये छोट्या मुलांचे टी शर्ट्स वगैरे भेटतात. तर थोडीशी शॉपिंग आपण पण करूया इकडे. आवडेल ते मी घेणार आहे. किचन्स वगैरे आहेत. कॅप वगैरे आहेत इकडे. तर आता मी थोडीशी शॉपिंग केली आहे. तर आता मी बीचला चालली आहे. तर थोडी बहुत दुकानं वगैरे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे वाईन शॉप. तर इकडचे वाईन शॉप मॉल सारखे सजवलेले असतात. तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला थोडंसं दाखवते. तर इकडे काजू पण खूप सारे भेटतात. अलग अलग प्राइस मध्ये भेटतात. तर इकडे ह्या लोकांनी बाहेरच गोणीमध्येच लावलेत काजू आणि इकडे स्वीट्स काजूचे स्वीट्स सुद्धा भेटतात. तर 5 बॉक्स स्वीटचे 200 रुपीजमध्ये. पण आतमध्ये कोणती स्वीट असतात ती माहिती नाही कारण मी आजपर्यंत शॉप केली नाहीत ती. तर बघायला गेलं तर कपड्यांची खूप सारी दुकानं आहेत इकडे. तर ह्या स्कूटी आहे. तर तुम्हाला कुठे बाहेर लांब फिरायला वगैरे जायचं असेल गोव्यामध्ये तर तुम्ही ह्या स्कूटी रेंटवरती घेऊ शकता आणि आपल्याला पेट्रोल वगैरे भरायला लागतं आणि ह्या लोकांचे 24 आवर्ससाठी या 2 दिवसासाठी जे पण पैसे असतील ते त्यांना द्यायला लागतात.
तर आता दुकानं तर खूप कव्हर केलेत, तर आता डायरेक्ट आपण बीचवरती जाऊया. तर आता मी पोचले आहे कलंगूट बीचला. तर हा गोव्याचा खूप फेमस बीच आहे आणि जास्त करून टुरिस्ट लोक कलंगूटलाच येतात. तर आता मी चालले आहे टिटोस लेनला. तर गोव्याची नाईट लाईफ कशी असते ते मी तुम्हाला आता दाखवते.
रात्रीचे 11 वाजले आहेत आणि मी आले आहे बागा बीचला. तर न्यू रूल प्रमाणे इकडे 10 वाजताच म्युझिक बंद होते. तरी पण मी तुम्हाला थोडंसं इकडे शॅक दाखवते. लोक तर आहेत खूपच, तर मी तुम्हाला तर दाखवते बीचची नाईट लाईफ. तर आता खूपच रात्र झाली आहे. जाऊया आपण हॉटेलमध्ये आणि भेटूया आता सकाळी. हे गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी आले आहे कलंगूट बीचला. तर मी पहिल्यांदाच एवढ्या सकाळी बीचवरती आले, तर खूपच बरं वाटतंय. आणि मला आता एका ठिकाणी जायचं पण आहे. पारा रोड म्हणून इकडे एक स्पॉट आहे, खूपच छान आहे. तर हा बीच मी थोडासा तुम्हाला दाखवते आणि मग जाऊया आपण तिकडे. तर आता मी चालले आहे पारा रोडला. तर चला जाऊया आपण, बघूया कशी आहे ती जागा. तर इकडे खूप सारे पिक्चरची शूटिंग झाले आणि इकडची लोक ह्या जागेला कोकणा स्ट्रीक असं बोलतात.
तर फिल्म कोणी बघू या ना बघू, पण शूटिंग लोकेशन बघायला सगळ्यांना खूपच आवडतं. तर पहिली ही जागा एवढी फेमस नव्हती, आता ही नॉर्थ गोव्याची सगळ्यात फेमस जागा आहे. तर हा आहे पारा रोड. दोन्ही साईडला नारळीची झाडं खूपच छान दिसतात. तर इकडे फोटोशूटसाठी पण खूप लोक येतात आणि इकडे खूप गर्दी पण असते. तर मी आता सकाळी लवकर आली आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. पण जसं जसं वेळ जातो तसा लोक खूपच गर्दी करतात. तर सकाळचे 10 वाजलेत आता आणि मी आले बीच वरती. क्राऊड पण ठीक आहे, भरपूर आहे असं, आणि ऊन तर जास्तच पडलंय. तर बीच पण छान, एकदम मस्त, वेव्स वगैरे छान येत आहे. तर मी थोडा एन्जॉय करून घेते आणि हा व्लॉग खूपच मोठा झालाय. तर आता भेटूया आपण एका नवीन व्लॉग मध्ये.